तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला हिवरखेड येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय। बंदच्या पार्श्वभूमीवर गावातील चहाच्या टपऱ्या, भाजीपाला विक्रेते, पान टपऱ्या, किराणा दुकाने, कापड दुकाने तसेच अन्य व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती। व्यापाऱ्यांनी जंतर मंतरवरील आंदोलनातील जखमी विद्यार्थ्यांप्रती संवेदना व्यक्त करत स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदविला। वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते सुनील इंगळे, नरेश बांगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना शांततापूर्ण व नम्रपणे निवेदन देत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला हिवरखेडमधील व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। शहरातील काही शैक्षणिक संस्थाही बंद राहिल्या। काही पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतून परत बोलावल्याचेही पाहायला मिळाले। नेहमी गजबजलेली हिवरखेडची मुख्य बाजारपेठ दिवसभर ओस पडल्याचे चित्र होते। यावेळी काही विद्यार्थी-विद्यार्थिनी जंतर मंतरवरील घटनेबाबत संताप व्यक्त करत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तसेच त्यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणाही दिल्या। दरम्यान बंद शांततेत पार पडावा यासाठी हिवरखेडचे ठाणेदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।